भारताच्या नव्या DDPP कायद्याचर आणि ताची जी महत्वाची डेडलाईन आसा ताचेर ह्या विश्लेषणांतात आमी नोदोर मारूया. हो डाटा कायदो पूर्णपणे लागू करूंक आता सरखो 365 दिसांचो काउंटडाऊन अधिकृतपणान सुरू झाला. भारतांतले 600 कंपन्यो थोडे भोव तयार नायन त्यो सारखे झिरोन थावन सुरू करतात. खूप फटल्यान आसा तेमी. कस्टमर आणि एम्प्लॉयी डेटा सांभाळून कन्सेंट घेऊन आणि इन्व्हेंटरी दवरून मुलावे गोजाली अजून कंपन्यांकोड नांत. तयारी नसताना हो काउंटडाऊन संपला झाल्यार दंडाची रक्कम मात्र खूप व्हडली भरची पडतली. फॉटना सारखी सुरक्षा नाशिल्ल्यान एक डेटा ब्रीच झाल्यार 250 करोडांची भोंगण दंड बसून शकता. आणि डेटा प्रोटेक्शन बोर्डाक ब्रीचाची वेळावळ्यान माहिती देवक चुकले तर अनेक 200 करोड रुपयांचा डाऊन. भुरग्यांच्या डाटाचे नेम सारखे पाळूंक नसल्यार आणीक एक 50 करोड रुपयांचो दंड लागतलो. लँड चुकीम खातीर लेजीट जोसो देता सारखो नाशिल्ल्यापासून 10,000 रुपयांचो दंड रोखडोच लागतलो. सारखो महत्वाचो पॉइंट म्हणल्यार पर्सनल डेटा वेपरपी दर एके इंडस्ट्रीयर हाचो डायरेक्ट परिणाम जातलोच. रिटेल आणि ई-कॉमर्स कंपन्यांनी वर्सांचे पर्चेस हिस्ट्री कन्सेंट विण्णे दवरल्या. त्यांच्यावर आता कोटींचं नेम लागतले. बँक आणि फायनान्स सेक्टरचे पुरविले सिस्टम्स हे नव्या डेटा प्रोटेक्शन हुक्काम खातीर केदनाच डिझाईन करूंक नासले. शिक्षण क्षेत्रात दर वर्सा विद्यार्थी आणि आवयपायाचो डाटा एकठांय जाता ज्याचेर कसलेंच सारखं नियंत्रण ना. मॅन्युफॅक्चरिंग एंड पळयात, एम्प्लॉयी डेटा ERPs एंड व्हॉट्सॲप ग्रुप्सोंचेर शिंपडला जेम कंप्लायन्साचे नोंदरेन चोड गंभीर आसा. रियल एस्टेट कंपनीने लेजिट सारखे ॲक्सेस कंट्रोल्स विणणं खूप सेन्सिटिव्ह फायनान्शियल आणि आयडेंटिटी डॉक्युमेंट सांभाळतात. IT आणि टेक कंपन्यांचे ते लांब टर्म्स ऑफ सर्व्हिस आता पुढे इन्फॉर्म्ड कन्सेंट म्हणून घेणवडनात. 1 वर्षाचा वेळ दिसता तितलो चोड ना. लिडरशिप टीम्सांक हेची रोकडीच जाणीव जावंक जाय. कंपनीयम मुखार आता 2च मार्ग आसात. 12 महिने घेऊन तयारी करची व निमानेम घाबरत बसचे. हो काउंटडाऊन आता सुरू झाला. उरलेलो वेळ कसो वापरचो हाचो निर्णय लिडरशिप आज कसो घेतली